हा वोट जिहाद काय आहे? वोटों का जिहाद करो। 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सपा नेत्या मारिया आलम खान यांनी भाजपला हरवण्यासाठी मुस्लिमांना एकत्र येऊन वोट जिहाद करण्याचं आवाहन केलं. बहुत खामोशी के साथ एक साथ होके वोटों का जिहाद करो, क्योंकि हम सिर्फ वोटों का जिहाद कर सकते हैं। त्यांचा खरा हेतू हिंदुत्व नष्ट करणं. मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये काय झालं? कुर्ला बूथ क्रमांक 28 मध्ये 13,498 पैकी भाजपला फक्त 104 मतं मिळाली. वांद्रे पूर्व बूथ क्रमांक 30 मध्ये 13,312 पैकी 101 मतं मिळाली. चांदिवली बूथ क्रमांक 301 मध्ये भाजपला फक्त 7 मतं मिळाली. रिझल्ट नंतर वर्षा गायकवाड एका कार्यक्रमात होत्या. तिथे जाहीरपणे म्हटलं गेलं, ज्याने मुस्लिमांना त्रास दिला अशा व्यक्तीला म्हणजेच उज्ज्वल निकम यांना त्यांनी हरवले. त्याला हरवणं हे सर्वात मोठं काम होतं. अजमल कसाब आणि याकूब मेमनला फाशीची शिक्षा देणाऱ्या वकिलाला हरवणे म्हणजे तुम्ही जिहादींच्या बाजूने आहात. वोट जिहादचे बक्षीस म्हणून काँग्रेसचा नेता असलम शेख 20% तिकिटांची मागणी करत होता. उज्ज्वल निकम यांना टार्गेट करणं म्हणजे मुंबईच्या सुरक्षेला धोका. जर हे डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांना सूट देण्यासारखं असेल तर या देशविरोधी शक्तींना उखडून टाका.